श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा 20 मार्च होता आणि 20 मार्चच्या दिवशी आम्ही होतो विरारलाच. तर असं वाटत होतं की आम्ही पटकन विरारला येऊ, झटकेपाटन कामं उरकतील, पण तसं काय झालं नाही. मग शेवटी विरारला कुठे स्वामी समर्थांचं मठ आहे हे काय मला माहिती नव्हतं. मग काय डोक्यात पटकन ट्यूबलाईट पेटली आणि गुगल बाबाला विचारलं. गुगल बाबाने सांगितलं की बोळिंजलाच आहे. मग बोळिंजला आहे म्हटल्यावर किती लांब आहे काय आहे म्हटलं, ते पटकन सर्च केलं. ते सर्च केल्यानंतर समजलं की 1 किलोमीटर अंतरावरच हे मठ आहे. तर म्हटलं चला पटकन जाऊया. आणि हे मठ आहे सोसायटींच्या मध्ये. आता विरारच्या ईस्ट साईडला सुद्धा मोठं मंदिर आहे, पण म्हटलं तिकडे आता कधी जावं, आपल्या जवळच आहे तर काय हरकत आहे. मग मस्तपैकी आमच्या बिल्डिंगच्या जवळूनच ऑटो पकडली आणि ऑटो पकडून पटकन आलो मंदिराजवळ. बघतोय तर काय बाप रे, भरमसाठ गर्दी होती. ती गर्दी पार करून 2 तासाने का होईना आम्हाला मस्त असं दर्शन मिळालं. खूप छान असं वातावरण होतं आणि भारी वाटलं. आणि मनात एक इच्छा असते, सगळ्या इच्छा पूर्ण करणारे म्हणजे स्वामी. आणि भरपूर जणांना असे चांगले चांगले अनुभव आलेले आहेत. मलाही थोडेसे फार अनुभव काही येत आहेत. त्यामुळे कसं असतं, जिथे चांगला अनुभव येतोय तिथे खरंच पाया पडल्याने काही वाईट होत नाही. पण जिथे अनुभव येत नाही तिथे असं म्हणत नाही की पाया पडायचं नाही, फक्त मनात श्रद्धा ठेवा, सगळ्या काही गोष्टी पूर्ण होतात. तर असं सगळं व्यवस्थित तिथे सगळं सादर संगीत चालू होतं. मस्त असा कार्यक्रमही चालू होता. खूप छान छान फिलिंग आली. आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो, का तर घरीही जायला उशीर होत होता. तर म्हटलं चला पटकन जाऊया. आणि तुम्हाला सांगते, जिथून आम्ही सुरुवात केली ती रांगेत उभे राहिले तिथपर्यंत पुन्हा गर्दी. म्हणजे भक्तांची गर्दी काय कमी होत नाही. देवासमोर खूप भक्त हे परमेश्वराकडे आसुसलेले असतात. म्हणजे पाण्यात डोळ्यात पाणी आणि हात जोडलेले अशा पद्धतीने प्रत्येक भक्त तिथे दिसत होता. तर नंतर आम्ही सगळं काही आटोपल्यानंतर निघालो आमच्या मार्गाला. म्हटलं चला जाऊया पटकन, का तर उशीरसुद्धा होतोय. सोबत जी आणि चिमू आहे तर त्या काही जास्त थांबणार नाहीत, म्हणणार भूक लागली वगैरे. तर आम्ही निघालो तर काय ऑटो वगैरे पटकन मिळालं नाही. पण घर काही जवळच आहे. मग आम्ही आज म्हटलं चालत जाऊया. चालत गेल्याने काय होईल, आजूबाजूला कोणतं काय वातावरण आहे, अजून काय काय शॉप्स आहेत का, अजून म्हणजे माहिती मिळणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण तिथे राहायला नवीनच आलेलो आहोत. मग आम्ही सगळं काही चालत 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 गेलो आणि पोहोचलो. शेवटी दुसरी सकाळ बघा, शनिवारची सकाळ. खूप सुंदर असं वातावरण आहे. डायरेक्ट घरात ऊन पडतं तर जाम भारी वाटतं. आणि हे असं वातावरण बघितलं की असं गावाकडची फुल आठवण येते. सेम गावाकडे असं वातावरण असतं. असं वाटतच नाही की सिटीमध्ये या मुंबईमध्ये आहोत म्हणून. आता भले मुंबईत नाही, आपण विरारला आहोत, पण वातावरण वेगळं आहे. सो भारी आहे. आणि डायरेक्ट सूर्यप्रकाश घरामध्ये. तर मस्त आहे ना. तुम्हालाही आवडलं असेल की नाही. बरोबर. आता आवडलं तरी पण तुम्ही बोलणार कसे, तुम्ही बोलणार की विरारला कसं, विरारला खूप लांब हे ते. अरे क्लायमेट महत्त्वाचं. गुड मॉर्निंग. झाली म्हणजे सकाळ झालेली आहे. तर चलो पाणी बिनी येईल आता. तर आईची गडबड होईल पाणी भरायची. किरण पण आमचा मस्त लवकर असं उठतोय, अजून झोपलेलाच आहे सोफ्यावर. बिचारा रात्रीच्या मच्छर मारून 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 वैतागलेला आहे, कारण इथे मच्छर भरपूर आहेत. आणि जिया चिमूचा मस्त नाश्ता असा चालू आहे. तोवर तुम्हाला सांगेन, इथं टाकीचा इश्यू झालेला आहे. अगोदर बाबांनी बसवलेली टाकी होती पाण्याची, ती मला वाटते काय पातळ होती. आणि जो टाकी बसवणार आहे त्याने पण वाटतं काय परफेक्ट सांगितलं नाही की त्याची गॅरंटी वगैरे काय असेल काय. पण ती टाकी लगोलगच लीक व्हायला लागले. लीक झाली म्हटल्यावर पटकन त्या माणसाला फोन केला आणि बनवायला घेतली. आणि हे बनवायला आलेले भादरसुद्धा लय शाने, नुसते भांडणं धिंगाणं करत होते. कारण शेवटी वैतागलेले असणार. ते म्हणे आम्ही दिवसभर जेवलोच नाही. तर म्हटलं आम्ही काय करू आता. आता मग बिचारे आले, त्यांना म्हटलं पटापटा काम करू द्या, जावा जेवायला. झालं, बिचाराने पटापटा काम केलं, पण धागडधिंगाला घातला. आणि त्यावर जियाने चिमूनसुद्धा इकडं धांगडधिंगाण घातला. कारण सोप्याचं त्यांनी वरती मस्त उशा चिटकवलेल्या आहेत. ह्या का नशीब उशा निघत नाही आहेत. ह्या उशा निघाल्या असत्या तर ह्यांनी काय ठेवल्या नसत्या. तर आबाचं इकडं तिकडं सगळीकडे लक्ष होतं. आणि तेवढ्यात आमचे मिस्टरने चांगली झोप काढली होती. झोप घेऊन ते म्हणाले जाऊ दे, तुम्ही टाक्या बसवून घ्या, मी आपलं झोप काढतो. कारण माझं काय मध्ये काम, टाक्या बसवणारे आलेलेच आहेत ना. तर भावाचंही चाललं होतं की नक्की काय करतात काय नाही. कारण तुम्हाला सांगू, लास्ट टाइम ज्या टाक्या बसवल्या त्या खरंच लो क्वालिटीच्या होत्या. आता म्हणत चांगली क्वालिटी आहे. अख्ख्या विरारलाही ह्याच्यावरची क्वालिटी काही भेटत नाही. मग म्हटलं चला काय हरकत नाही. आता ही टाकी किती दिवस टिकते कशा त्याच्यावर आहे. आणि त्यांना म्हणलं टाक्या बसवताना बाबा जरा घर सांभाळे, तोडफोड करू नका. कारण ह्या लोकांना काही घेणं देणं नसतं. पटापटापटा काम करायचं आणि निघून जायचं. तेवढंच त्या माणसानं चुकीचा होल पाडला वाटतं. कारण भांडणं कमी करतायत का, लय भांडणं करते ते. चुकीचा होल पाडला, पटकन त्या मालकाला बोलवलं, काय ते त्याने पाईप लावला आडवा आणि पॅक करून दिलं. म्हटलं ही टाकी टिकली पाहिजे बस.
आता काही जण म्हणतात की आपल्याला फ्रीमध्ये टाकी लावून मिळते, पण आता तुम्हाला सांगू, आता हे लावायला आले म्हणल्यावर आपल्याकडून काहीतरी मोबदला घेणार की नाही. फ्रीमध्ये कोण द्यायला लागलं आजकाल. आजकाल 1 रुपया 4 आण्यात चॉकलेट कोण फ्रीमध्ये देणार झाले. म्हटलं जाऊ द्या चला. आता ह्या लोकांना म्हटलं पडदेशी चाय बनवावं, तर ह्या लोकांनी गॅस चालू केला आहे काहीतरी गरम करायला लोकांबिकांड. तर ह्यांचं सगळं झाल्यावर आपण बनवू चाय आणि सगळेच पिऊया आता. आणि चांगले असे टाकेसुद्धा झालेले सेटअप. तुम्हाला सांगते, आईने एवढा दंगा घातला. टाकी खराब झाली म्हणलं तिने 2 ड्रम जे मोठे आणले होते ते पाण्याचे भरले होते आणि त्यातला ते 1 ड्रम खाली झाला होता. आता एकच ड्रम उरलाय, त्यातसुद्धा दंगा चालला होता की पाणी वाचवा, पाणी वाचवा, पाणी वाचवा. आता असं वाटत होतं बिल्डिंगला गेल्यावर पाण्याचं काही टेन्शनच नाही, पण पाण्याचं थोडं टेन्शन ह्या दिवशी आलं होतं बरं. पण ठीक आहे, आता टाक्याला होतोय, आता काय पाणी भरत नाही मी. दुसऱ्या दिवशी पाणी भरूया, मग काय पाणी भरपूर येईल. पण एवढं मात्र खरे, नेहमी सोय करून ठेवावी. ड्रम का असे ना, एक्स्ट्रा ड्रम असावा. आता कोणी म्हणेल बिल्डिंगला गेलं म्हणलं पसारा कशाला, तसं नसतं. ड्रम हा असावाच, मोकळा का असे ना, त्यात तुम्ही कचरापट्टी भरून ठेवा, पण नंतर वेळेला तुम्हाला तो ड्रम वापरता येतो, हे महत्त्वाचं. आता आम्ही वसईला अजून 10-12 ड्रम ठेवून आलो आहे बघा, कारण आमच्या तिथे पाण्याचा लय इश्यू म्हणून आम्ही ढीगभर ड्रम होता. आमच्या मागच्या साईडला अख्खा ड्रमनंच सगळी जागा भरलेली होती. तर आता ते ड्रम सगळ्या भाडोत्रीला ठेवलेत. बिचारा भाडोत्रीला म्हटले, बाबा पाणी बिणी भरून ठेव, पण कोणाला देऊ नको ना. तर मग तिथं ड्रमला टपलेली लोक लय आहे ते, कारण खरंच हो पाण्याचा इश्यू आहे. तर चला, टाकी बिकी लावून झालेलं आहे वाटतं. आता जाऊया. आता किरणला सांगते परदेशी काहीतरी नाश्ता बिष्टाला बिस्किट ऑर्डर कर, ऑनलाईन मागव बाबा. आता खाली कोण जायचं आणायला, कारण जवळपास दुकान नाही. तर आमचा बाबा परदेशी लगेचच भाव करतो ऑर्डर. आणि आले बघा, दूध बी आले वाटतं आणि बिस्किट बी आले. तर परदेशी चहा पाणी घेऊया आणि संध्याकाळी तयारी करायची आहे. अजून थोडंसं बाहेर घेऊन जाऊया आम्हाला डायला फिरायला. का तर बाहेरचं वातावरण जरा दाखवूया, काय आहे आजूबाजूला काय नाही ते. आपण 2 दिवस आहे, पण आपण 2 दिवसांनी ठाण्याला माघारी आल्यावर कशाला हे लोक फिरतायत. आपण हे लोक दोघं घरातच बसणार, घरात ना बाहेर सुद्धा निघणार नाही. तर चलो, कसं वाटलं आजचा व्हिडिओ ना, हा होता असा आजचा आमचा दिवस. तर बाय, आणि आवडला तर लाईक करा.